की याच लोकांनी, मग अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील, याच लोकांनी जर या राज्यातल्या शेतकऱ्यांना 6.5 हॉर्सपॉवरच्या मोटारीला त्या ठिकाणी जर विजेचं बिलच आकारलं नाही आणि 7.5 हॉर्सपॉवरच्या वरच्या मोटारीला समजा बिल आकारलं, तर आंदोलन करणारे काय सांगणार की आता आम्ही MSEBच्या ऑफिसला टाळा लावतो, जाऊ शकतो. तुम्ही आले ते सकाळी MSEBच्या ऑफिसला टाळा लावून काही होणार नाही. माझं सांगणं तुम्हाला, ज्याच्या मोटारी 7.5 हॉर्सपॉवरच्या वरती आहेत ना, त्यांनी नका सगळं बिल भरू, पण काहीतरी 5-10 हजार रुपये तुम्हाला काय भरता येईल ते भरा. ज्याचं कनेक्शन तोडलं जाईल त्याचं कनेक्शन उद्या सकाळी त्या ठिकाणी सुरू केलं. पण आंदोलनच अशी करायची, मतावर डोळा ठेवून, राजकारण डोळ्याच्या समोर ठेवून आंदोलन करायचं. कारखान्याची वार्षिक सभा झाली. किती भाव दिला आपण? 3290. आजचे पेपर वाचले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने भाव जाहीर केला सभासदांना 3400 रुपये आणि गेट केनवाल्यांना 3200 रुपये. आपण किती देतो गेट केनवाल्यांना? सभासदांच्या बरोबरीने देतो. आपण जर गेट केनला वेगळा भाव दिला तर आपण सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना 3400 रुपयाचा भाव देऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपण भाव देऊ शकतो. आणि मग इतका चांगला चाललेला कारखाना तोट्यामध्ये गेला होता आणि मी फायद्यामध्ये आणला, अशा वल्गना कोणी करत असेल तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की योग्य वेळेला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. कारण आपण कारखाना काढला त्यावेळेला आपल्या तालुक्यामध्ये 1 लाख टन सुद्धा ऊस नव्हता. गेल्या सीझन मध्ये आपण 10 लाख टन ऊसाचं गाळप केलं. 11 या सीझन मध्ये सुद्धा 12 लाख टन ऊसाचं गाळप करायचा आपला प्रयत्न आहे. आता अतिवृष्टीचे पंचनामे का? काय घडलं मराठवाड्यामध्ये असं? आज एक गाव नीट राहिले नाही, जमीन शिल्लक राहिली नाही, सगळ्या जमिनी खरडून गेल्या.